मित्रांनो, आताच आपण कपिलेश्वरचं दर्शन घेऊन खाली उतरलेलो आहे. भाई शेठ पण आपल्या सोबतच आहे. आता आपण या ठिकाणी पुढे जाणार. नमस्कार मित्रांनो, आपला यूट्यूबचा दुसरा ब्लॉग असणार आहे. तर आपण चाललो आहे आता नाशिकला त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी. नवीन वर्षासाठी आपण चाललेलो आहे. तिथे काय बस लवकर आहे ना. भाई पण बसची वाट बघून पार दामला होता. त्याच्यानंतर 11:30 वाजता बस आली. मग त्याच्यानंतर आपण नाशिकला निघलेलो. तर मित्रांनो, आता आपण बसमध्ये बसलेलो आहे. आता आपला नाशिकचा प्रवास हा चालू झालेला आहे. तर आता आपण थोडासा आराम करून घेऊया बसमध्ये. त्याच्यानंतर पुढला शूट करूया. आता जेवढ्या आम्ही नाशिक मध्ये पोहोचलेलो आहे. आता नाशिक मध्ये उतरून भाई शेठ म्हणत होते उतर तिकडं न उतरला. आता 10 किलोमीटर 3 वाजता पायपा जावं लागून राहिले. आम्ही या ठिकाणी नाशिक पंचवटी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आपण आंघोळ करून घेतलेली सगळ्यांनी. भाई शेठ पण आता चाललेली डायरेक्ट देवदर्शनासाठी. आपण कपिलेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी चाललेलो आहे. तर आपण या ठिकाणी वरती कपिलेश्वर मंदिरात आलो होतो. तो मंदिर पण आज उघडलेलं नाही. मंदिरचा टायमिंग आहे 5:30 वाजता मंदिर उघडते. आता आपल्याला थोडं इथे थांबावं लागेल. मित्रांनो, आताच आपण कपिलेश्वरचं दर्शन घेऊन खाली उतरलेलो आहे. भाई शेठ पण आपल्या सोबतच आहेत. आता आपण या ठिकाणी पुढे जाणार आहे. आता आम्ही आलेलो आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी शेगाव संस्थान पशी. तर मित्रांनो, हे मंदिर त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या शेजारीच आहे. तर तुम्ही जरी गेले त्र्यंबकेश्वरला एकदा तर या मंदिरात अवश्य जा. कारण की या मंदिर नमस्कार मित्रांनो, आता आपण रूमवरतून फ्रेश होऊन निघलेलो आहे. तर फ्रेश झाल्यानंतर आता आपण जाणार आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये. भाई शेठ आपल्या सोबत आहे. या ठिकाणी नाईटला जास्त गर्दी असल्यामुळे नाईटला खूपच गर्दी असते. तर मित्रांनो, आता पहाटे 3 वाजलेत. आपण पण रूमवरतून उठून या ठिकाणी आंघोळीसाठी आलेलो आहे. आंघोळ झाल्याच्या नंतर आपण त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आंघोळ करून मंदिराकडे दर्शनासाठी चाललेलो आहे. पहाटे 3 वाजता सुद्धा या मंदिरापुढे भरपूर अशी गर्दी असते आणि रांग सहित भरपूर मोठी असणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपण पहाटे दर्शनाच्या रांगेत लागणार आहे. तर आत्ताच आपण रांगेत लागलेलो आहे मित्रांनो दर्शनासाठी. तर या ठिकाणी भरपूर अशी गर्दी आहे. आता आपलं दर्शन किती वाजता होणार आहे त्याची शक्यता कमीच आहे.
कारण की गर्दी जास्त असल्यामुळे दर्शन लेट पण होऊ शकतंय. तर आता आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहे. तेवढ्यातच मंदिराचे दरवाजा पण बंद करण्यात आलेला आहे. तर आपल्याला आता अर्धा तास या ठिकाणी एकाच जागेवरती उभा थांबावं लागेल मित्रांनो. आता अर्धा तासानंतर 7 वाजता मंदिराचा दरवाजा खोललेला आहे. तर मित्रांनो दरवाजा उघडल्याच्या नंतर लगेच आरती चालू झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण रोबोट फ्रेश होऊन निघलेलो आहे. तर फ्रेश झाल्यानंतर आता आपण जाणार आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये. हे शेठचे आपल्या सोबत आहे.